खूप वाईट केलाय सध्या. जे पॉलिटिक्स चालतं, चाड्या बिड्या भांडणं वगैरे, हे बाहेरच्या जगात चालणारा विचार इथे होऊ नयेत, हा त्याचा अर्थ आहे. आम्ही देवाच्या सान्निध्यात आहोत, जिथे नाही तिथे ते आपण करायचं नाही. जी जागा स्वच्छ आहे त्याच्यात जाणीवपूर्वक हागायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. हा परमार्थ. तेव्हा हे मी तुम्हाला शिकवलं, तुमच्याकडून करून घेतलं, हे विसरू नका. ही महत्वाची सूचना आहे. मग तुम्हाला सारं काही लाभेल, अशक्य काही नाही. ह्या दरबारामध्ये काही कठीण नाही. मी जसं आज कितीतरी जणांना बरं करू शकतो, त्यांना मार्ग दाखवते, तुम्ही काम करावं. त्यासाठी आपण स्वतः आतून स्वच्छ करून घेतलं पाहिजे. म्हणजे कॅस्टर ऑइल घेऊन नाही, हे तुमचं मन आहे. चपल मन माझे नावरे आवरिता, तुझं विणशिण होतो धावरे धावर आहे राम राय. हे जे माझं मन आहे, इतकं घाणेरडं आहे, इतकं बरबटलेलं आहे की जेव्हा तुम्ही देवाला नमस्कार करत असता तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणता, देवा तो जो माझा शेजार आहे ना, तुम्हाला पिडतो, त्याचा काटा काढून टाकणार. देवाला नमस्कार कर. तो जेव्हा येतो तुमच्या मागोमाग, हा जो आता गेला ना देवा, हा मला पिडतो, याचा काटा काढून टाकणार. देव विचारत पडतो तो कोणाचा काटा काढून मिळत. मग दोघांचा अर्धा अर्धा देव काटा काढ. हे चूक. आपण देवाकडे काय मागावं हेही कळलं पाहिजे. देवाकडे खरं मागण्याची काही गरजच नाही. त्याला जर सगळं माहित आहे, तुम्ही जर त्याच्या आज्ञेप्रमाणे काम करताय तर तुम्हाला आपोआपच द्यायचंय.